नमस्कार मित्रांनो, 12वी बोर्डाच्या फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षेची तयारी आपण करत आहात. तर ती तयारी कशी करावी या संदर्भात आपण एक सिरीज सुरू केली होती की ज्याच्यात प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरचा आपण विचार करतोय आणि त्याच्या आधारे येणाऱ्या भविष्यातले बोर्डाची परीक्षा कशी पद्धतीने असू शकते, प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात, कोणत्या प्रकरणांवरती प्रश्न रिपीट होतात, अशा अनेक प्रश्नांची माहिती यामधून कळते आणि बोर्डाच्या परीक्षेची एक कल्पना आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आलेली असणार आहे. मित्रांनो, आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात प्रश्न 6वा, प्रश्न 4था, प्रश्न 3रा, प्रश्न 2रा, प्रश्न 1ला इथपर्यंत आपण रिव्हर्स सिस्टीमने आलेलो होतो आणि या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक स्वतंत्र प्रश्न आपण डिटेलमध्ये घेतला की ज्याच्यात आत्तापर्यंत अर्थशास्त्र विषयामध्ये ऑक्टोबर 21 ते जुलै 25 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आणि त्याच्यातले प्रश्न मी अपलोड केलेले आहेत. आपण जर ते व्हिडिओ पाहिले नसेल तर प्रथम ते व्हिडिओ पहा आणि हे सर्व व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना ह्या प्रश्नांची मदत होईल. आणि याच्या संदर्भात आणखी काही समस्या असतील, काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा. नक्कीच तुम्हाला त्याच्या संदर्भात येणाऱ्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शन केले जाईल. मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयातल्या प्रश्न पहिल्यात एकूण 4 प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळे प्रश्न पहिल्यावरती वेगवेगळ्या टाईपचे जेवढे काही क्वेश्चन आहे तेवढे वेगवेगळे व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. आज प्रश्न पहिल्यामधलाच खालील विधानांसाठी आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा हा जो प्रश्न आहे याच्यावरती आपण फोकस करणार आहोत. आता हा प्रश्न का निवडला तर याचं कारण तुम्हाला कळेल की हा प्रश्न आत्तापर्यंत झालेल्या 9 प्रश्नपत्रिकांमध्ये 7 प्रश्नपत्रिकांमध्ये विचारला गेलेला होता. म्हणजे रिपिटेशन ह्या प्रश्नाचं खूप आहे. याच्या आधी आपण सहसंबंधांचा प्रश्न पाहिला, तोही रिपिटेशनमध्ये खूप जास्त आहे आणि त्याच्याही आधीचा जो योग्य पर्याय निवडायचा प्रश्न होता तोही फार वेळा विचारण्यात आलेला होता किंवा गटात न बसणारा शब्द जो आहे तो रिपीटली क्वेश्चनमध्ये विचारले गेले. म्हणून जे जे प्रश्न विचारले गेले त्याच्यावरती आपण प्रथम विचार करूयात, नंतर राहिलेल्या प्रश्नांची माहिती घेणार आहोत. यानंतर आपला शेवटचा प्रश्न आहे क्वेश्चन 5वा, तो देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण विचारात घेणार आहोत. कमेंटमध्ये जरूर आपण सांगा की यानंतर कोणत्या विषयाच्या संदर्भात आपल्याला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पाहायचे आहेत. तर चला सुरुवात करूयात. विसंगत शब्दांनंतर विधानांच्या संदर्भातलं आर्थिक पारिभाषिक शब्द कसा ओळखायचा आणि कोणकोणते प्रश्न बोर्ड परीक्षेला येऊन गेले ही पहिली प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी घेतली. यामध्ये पहिला प्रश्न होता, एखाद्या काळानुसार उपयोगीच्या वाढत्या वस्तूंची वाढणारी उपयोगिता, त्याला काय म्हटलं जातं ते याला काल उपयोगिता असं म्हणतात. कारण कालावधीनुसार उपयोगितेत वाढ झालेली आहे तर ती काल उपयोगिता असते. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तर तिला आपण संमिश्र मागणी असं म्हणतो. एकच वस्तू आहे, अनेक कामांसाठी आपण ती घेतलेली असते. थोडे विक्रेते असलेला बाजार, थोडे विक्रेते असलेला बाजार आहे अल्पाधिकाराचा बाजार. यानंतर आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे विवरण, वित्तीय विवरण ज्याच्यात असतं त्याच्यासाठी कोणता शब्द वापरला जातो, त्यासाठी अंदाजपत्रक हा शब्द वापरला जातो. त्यानंतर मागणीनुसार पैसे काढणाऱ्या जाणाऱ्या ठेवी त्याला मागणी ठेवी असं म्हणतात. हे प्रश्न लक्षात ठेवा. येणाऱ्या काही बोर्डाच्या पुढच्या जे प्रश्नपत्रिका आपण पाहणार आहोत त्यामध्ये त्या रिपीट क्वेश्चन विचारले गेलेले आहेत का हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यातून अंदाज येतो की कोणत्या प्रकरणातल्या कोणत्या प्रश्नांवरती जास्त भर दिलेला आहे. यानंतर पहा, उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूंपासून मिळालेली उपयोगिता, तर त्याला काय म्हणतो आपण, त्याला सीमांत उपयोगिता असं म्हणतो. त्यानंतर दुसरा एक, किंमत स्थिर असताना इतर परिस्थितीतील बदलांमुळे मागणीत घट झाली. किंमत स्थिर आहे, इतर बदलांमुळे जर मागणी घटत असेल तर त्याला मागणीतील ऱ्हास किंवा घट असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे तिसरा, प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती. प्रत्येक शब्द आला की सरासरी शब्द वापरायचा. सरासरी प्राप्ती, मग जी खर्च विचारला तर खर्च, प्राप्ती विचारली तर प्राप्ती.
म्हणजे या विधानात खर्च शब्द आहे की प्राप्ती शब्द आहे तो पहा. उत्तर आपलं तोच शब्द असतो आणि प्रत्येक शब्द असेल तर सरासरी लिहून टाकायचं, बाकी विचार करायचा नाही. असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असते. कोणत्या कालावधीत घटक आणि खर्च बदलू शकतो आपण? दीर्घ कालावधीमध्ये. यानंतर 5वा आहे, दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्य. बाजारभावानुसार मूल्य म्हटलं की तो असते राष्ट्रीय उत्पन्न. पण कोणतं? भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्य आहे ते स्थूल देशांतर्गत उत्पादन असं देखील त्याला म्हणता येईल, किंवा भौगोलिक सीमा आहेत म्हणून स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणायचं. त्यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका आहे. त्यामध्ये पहिला, एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांचे दुहेरी मोजमाप होऊ न देता केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. ते भौगोलिक सीमांचा विचार नाही आहे म्हणून राष्ट्रीय उत्पन्न. भौगोलिक सीमा आला की मग स्थूल देशांतर्गत. त्यानंतर अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते तिला आपण मागणी असं म्हणतो, म्हणून इथं मागणी शब्द येईल. किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल. किंमत बदलल्यामुळे मागणीत बदल झाला तर त्याला म्हणतो आपण किंमत लवचिकता. मागणीची किंमत लवचिकता. त्यानंतर प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजाराचा प्रकार. प्रत्यक्ष व्यवहारामध्ये मक्तेदारी युक्त स्पर्धेचा बाजार आपल्याला दिसून येतो. त्यानंतर शेवटचा प्रश्न होता, स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला. तर यामध्ये काल उपयोगिता आहे कारण कालावधी पावसाळ्याचा विचार केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट पुढच्या प्रश्नपत्रिका आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न होता, वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च. तर त्याला म्हटलं जातं विक्री खर्च. विक्री वाढवण्यासाठी खर्च केला त्याला विक्री खर्च. करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जाणारा कर. उत्पन्न आणि संपत्तीवरती प्रत्यक्ष कर लावला जातो म्हणून उत्तर येईल प्रत्यक्ष कर. वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता. वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता आहे त्याला उपयोगिता असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे, उत्पादन कार्यात भांडवली यंत्र सामग्रीची होणारी झीज होते भांडवली वस्तूची तिला घसारा असा शब्द आहे. डिप्रिशिएशन आपण इंग्रजी म्हणतो आणि मराठीत घसारा. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीच्या पाठबळाने ते खर्च करण्याची मानसिक तयारी आहे. हा प्रश्न पुन्हा रिपीट आलेला आहे त्याला आपण मागणी असं म्हणतो. नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका पाहूयात. पुढची क्वेश्चन पेपर आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न होता, किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते. किंमत स्थिर आहे आणि अनुकूल बदल आहेत. अशा वेळेस जर मागणी वाढली तर ती मागणी असणारी पण कोणती मागणी? मागणीतील वृद्धी किंवा वाढ. त्यानंतर मागणीनुसार पैसे काढल्या जाणार ठेवी. हाही प्रश्न रिपीट आलेला आहे मागणी ठेवीचा. एकच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे याला म्हटलं जातं मूल्यभेद. त्यानंतर एका जादा नगरसंख्येच्या उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. खर्चाची वाढ विचारली म्हणून संकल्पना खर्चच असेल. एका जादा नगरसंख्येच्या उत्पादनानंतर असं जेव्हा उल्लेख येईल तेव्हा त्याला सीमांत म्हणायचा आणि विचार खर्चाचा आहे म्हणून सीमांत खर्च. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. फक्त उत्पन्नातल्या बदलामुळे मागणी बदलली तर त्याला मागणीची उत्पन्न लवचिकता असं म्हणतात. नेक्स्ट पुढचा प्रश्नपत्रिका आहे आणि त्यामधले प्रश्न आर्थिक पारिभाषिक शब्दांवरचे. आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा तिला मागणी असं म्हणतात. तोच प्रश्न थोड्या वेगवेगळ्या पद्धतीने विचारला आहे. मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी हा प्रश्न रिपीट झाला त्याला आपण मागणी ठेवी म्हणतो. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूची होणारी हाही प्रश्न रिपीट आलेला आहे. घसारा म्हटलं होतं आपण त्याला. किमतीतील शेकडा बदलांच्या प्रमाणा इतकीच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल घडवणारी लवचिकता.
प्रमाणाइतकेच आहे ना, किमतीत जेवढा तेवढाच मागणीत, तर त्याला म्हटलं जातं एकक लवचिक मागणी. विशिष्ट कालावधीत देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक. आयात आणि निर्यात मूल्यातील फरक जो आहे त्याला म्हटलं जातं व्यापार तोल. यानंतर नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका. त्यामध्ये पहिले प्रश्न आहे, अशी इच्छा जिला खरेदी शक्ती पाठबळाने खर्च करण्याची मानसिक तयारी. हा प्रश्न 3 वेळा आलेला आहे आत्तापर्यंत. त्याला मागणी म्हणतात. एका जादा नग संख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. एका जादा नग संख्या असा शब्द असेल तर त्याला सीमांत म्हणायचं आणि खर्चात वाढे म्हणून खर्च ही संकल्पना येईल, म्हणून उत्तर येईल सीमांत खर्च. बाजाराचा असा प्रकार ज्यात काही विक्रेते असतात. हाही प्रश्न रिपीट झाला, त्याला अल्पाधिकार असं म्हटलं जाते. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत, भौगोलिक सीमारेषा म्हटलं की देशांतर्गत येणार, उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार मूल्य, त्याला म्हणायचं स्थूल देशांतर्गत उत्पन्न. स्थूल देशांतर्गत उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न नाही. भौगोलिक सीमारेषेच्या आतमध्ये म्हटलं की देशांतर्गत उत्पन्न, आणि हे अंतिम वस्तू सेवांचं आहे म्हणून स्थूल देशांतर्गत उत्पन्न. त्यानंतर राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू व सेवांची खरेदी विक्री, देशातल्या देशात जी होते त्याला अंतर्गत व्यापार किंवा गृह व्यापार असे शब्द वापरले जात आहेत. अशा प्रकारे मित्रांनो हे आर्थिक पारिभाषिक शब्द वरती आधारित प्रश्न होते जे आत्तापर्यंत बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येऊन गेले. तर तुमच्या लक्षात आलं असेल कसे प्रश्न आणि त्याची उत्तरं कशी लिहायची. काही आयडियाही तुम्हाला याच्यातून मी सांगितलेल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षात आले असेल त्यांना हे प्रश्न सोडवायला नक्कीच मदत होईल. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण थांबूयात. भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे इतर राहिलेल्या प्रश्नांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.